बदलापुरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत आपण बघत असाल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या तिरंगा रॅलीमध्ये आमदार किसन कथोरे यांच्यासह इतरही भाजपा पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। ही आज बाईक रॅली जी आहे ती पार पडणार आहे। अर्थात आपण पाहत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती सध्या भाजपचे सगळेच पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून महाराजांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून या बाईक रॅलीला सुरुवात केली जाणार आहे आणि ही बाईक रॅली बदलापूर पश्चिम पासून ते बदलापूर पूर्व पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत पार पडणार आहे। भारत माता की कशा आता राहुलजी नवीन फुलावर जाऊन बोल घ्या राहुलजी खरं तर स्वातंत्र्य दिन आता उद्या पार पडणार आहे आणि आपण बघत असाल पूर्वसंध्येलाच आपल्या माध्यमातून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। तिरंगा फडकवण्यात येणार आहे पूर्ण शहरभरात। काय सांगाल? देशभरामध्ये उद्याचा दिवस हा उत्साहाचा आहे आणि या देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यांना हेच आवाहन केलंय, प्रथम देश नंतर आपण, आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लावावा हा एक चांगला संदेश दिलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे आनंद वाटतोय की त्याच धर्तीवर आज आपण सगळेजण तिरंगा रॅलीचं इथं आयोजन केलंय। जास्तीत जास्त संख्येने अजून सुद्धा सामील व्हा। थोड्याच वेळात आमची तिरंगा रॅली सुरू होता। तिरंगा फडकवा आणि आपल्या ज्या राष्ट्राला जो अभिमान आपल्याला दाखवायचा आहे तो दाखवून एक सेल्फी अपलोड करा आपल्या सोशल मीडियावर, जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने आपण भारतीय आहोत आणि आपल्याला ह्या गोष्टीचा खूप गर्व आहे हे दिसून येतं। पाहतोय आपण स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळतो। एकंदरीत देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा बाईक रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। असंख्य महिला आणि शेकडो युवक या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। खरं तर ह्या देशाची अखंडता, या देशाचं ऐक्य, एकात्मता या सर्वात या भावनेप्रती आपण ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी या ठिकाणी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांची या ठिकाणी आठवण आपण नक्कीच काढली पाहिजे आणि त्याप्रती आपण ही तिरंगा रॅली या ठिकाणी आयोजित केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा या ठिकाणी महाराजांना नतमस्तक करून या रॅलीला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि या रॅलीचा समारोप हा बदलापूर पूर्व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, या ठिकाणी त्याचा समारोह होणार आहे आणि या रॅलीसाठी आमदार किसन कथोरे तसेच आमच्या बदलापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे या स्वतःहून या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। नक्कीच अतिशय जल्लोषामध्ये ही तिरंगा रॅली या ठिकाणी होणार आहे आणि सर्वच तरुण या ठिकाणी उपस्थित आले आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बदलापूर वासियांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या बदलापुरात तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते आणि छत्रपती शिवाजी महाराज
तिरंगा रॅलीच्या महत्त्वाची काय केलं? ओके. अर्थात खरं तर आता बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे. कशा शुभेच्छा देता उद्याच्या दिवसासाठी? उद्या आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि 80वा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण इथे उत्साहात साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आजच्या पूर्वसंध्येला आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा अभिमान आपल्याला जो बाळगायचा आहे तो एक, आणि ज्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलंय त्यांना आपण समर्पण आपलं, त्यांना आपण आदरांजली जर द्यायची असेल तर नक्कीच आपल्या घरावर एक तिरंगा झेंडा फडकवून आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी या बाईक रॅलीमध्ये सामील होऊन आजचं ते आपलं समर्पण आणि आपलं आदरांजली ह्या आपल्या हुतात्म्यांना द्या, अशी मी आपणास आवाहन करते.